सर्व व्लॉग पाहणाऱ्या प्रेक्षकांना माझा नमस्कार. तर आजचा व्लॉग स्पेशल असणार आहे, कारण की आजचा व्लॉग मराठीत असणार आहे. आज आपण निघालो आहोत सिंदखेड राजा. तर तिथे जाण्यामागचं कारण हेच की आज राजमाता हिंदवी स्वराज्य प्रेरिका माँसाहेब जिजाऊ यांचा आज जन्मदिन. तर त्यांची जयंती साजरा करण्यासाठी आपण निघालो आहोत सिंदखेड राजा या ठिकाणी. इथून पुढे आपण या रोमांचक सफरला सुरुवात करू. चला माझ्यासोबत. बोला जय भवानी जय शिवाजी. तर मंडळी, जय जिजाऊ जय शिवराय. चला. तर मंडळी, अशा प्रकारे आपण पोहोचलो आहोत सिंदखेडला. आता इथून पुढं आपण राजवाड्याकडे जात आहोत. पहा राजवाड्याचे सिनेमॅटिक्स. जसं की तुम्ही सिनेमॅटिक्समध्ये पाहिलं, खूप मोठा असा आहे राजवाडा. खूप सारी लोक आलेले. सगळ्यांची उत्तम सोय म्हणता येत नाही, पण ठीक आहे, एक ऑर्गनाइज्ड होती व्यवस्था. जसं तुम्ही पाहिलं, जरांगे पाटील हे पण आलेले इथं आजच्या या पावन दिवशी, पावन ठिकाणी. मागे ब्लड डोनेशन कॅम्प अरेंज केले होते. खूप छान वाटत आहे अशा या ऐतिहासिक जागेवर येऊन टू विटनेस दिस डे. चला व्लॉग कंटिन्यू करू. तर सिंदखेड गावाच्या आउटस्कट्सला इथे एक कार्यक्रम आयोजित केला जात आहे. सगळे मोठे मोठे राजकारणी नेते वगैरे येतात, इथं भाषण देतात. इथं भरपूर काही स्टॉल्स लागलेले असतात, तिथे खरेदी वगैरे आपण करू शकतो. तर आपण निघालो तिकडं मुख्य कार्यक्रमाकडे. पाहूया काय होतं. हे तुम्ही सगळं मार्केट पाहू शकतात. खूप गर्दी आहे. तरी यावर्षी दरवर्षी कम्पेअर टू खूप गर्दी कमी आहे यावर्षी. काय रिझन काय असेल, कारण काय माहीत नाही, पण खूप कमी आहे गर्दी यावर्षी. पण एवढी जनता असून पण ही कमी वाटेली तर विचार करा, पूर्ण संख्येत ज्यावेळी इथं लोक येत असतील त्यावेळी किती गर्दी असेल. तर मंडळी, जसं तुम्ही या व्लॉगमध्ये पाहिलं, अशा प्रकारे राजमाता जिजाऊ यांचा जन्म उत्सव सोहळा या ठिकाणी सिंधुदुर्गमध्ये या प्रकारे साजरा केला जातो. काही ठिकाणी भाषण होतात, मोठमोठे राजनेते येतात. काही ठिकाणी भरपूर स्टॉल्स असतात, ज्यामध्ये भरपूर विविधता, म्हणजे असं मूर्त्या भेटल्या जातात, पुस्तक आहेत, भरपूर खाद्यपदार्थ आहेत, भरपूर काही या ठिकाणी आपल्याला मिळू शकतं. आणि इथं एक नवीन मूर्ती आहे, तिचं आज उद्घाटन झालं. खूप छान काम करतात सर्व स्वयंसेवक वगैरे, सगळी इथं मॅनेजमेंट छान होती या ठिकाणी. रश पण यावर्षी थोडा कमी होता, पण काही मागचे लोक जरा उत्साहित होतात व्लॉग पाहताना. तर अशाच प्रकारे एकदम छान प्रकारे एन्जॉय झाला. छान वाटलं व्लॉग करून, पुन्हा हा अनुभव फील करून. चला, इथून पुढं आपण आता घरी निघतो वापस. तिथं व्लॉग कंटिन्यू करू.